नमस्कार मित्रांनो, मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बघा 15 दिवसापासून आहे ना पुण्यामध्ये सारखा पाऊस पडत आहे। बघू शकता या ठिकाणी बघा मुसळधार पाऊस पडलेला आहे चालू। बघा पुण्यामध्ये बघा आता खावावं का जगावं। बघा इथं खड्डे पडलेले आहेत बघा या ठिकाणी। बघा मुसळधार पाऊस चालू आहे बघा या ठिकाणी। बघा अजून हवामान खात्याचा संदा आहे, हवामान खात्याचा अंदाज आहे का 15 दिवस मिलिंद घाटे कॉमेडीवर आहे। बघा मिलिंद घाटे कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जावा, असेच नवीन ब्लॉग पाठवू। बघा या ठिकाणी आहे ना अजून हवामान खात्याचा अंदाज आहे की ते मिलिंद घाटे कॉमेडीवर आहे। बघा खड्डे बघा हे पावसामुळे जे आहे ना बघा अंगणवाडी रोडवर आहे ना नुसता पाऊस पडल्यामुळे हे 15 दिवसच डांबरीकरण केले, 15 दिवस सर्व निघून गेलेले आहे। बघा खड्डे पडलेले आहेत। बघा पाहू शकते बघा अजून अशा खड्ड्यामुळं गाड्यामुळं जीव जाऊ शकते। बघा आता बघा कमीत कमी आहे ना 15 दिवसापासून संतत पाऊस पडला आहे। आज मुसळधार पाऊस चालू आहे बघा या ठिकाणी। बघा हवामान खात्याचा अंदाज आहे की अजून 4 दिवस आहे ना पाऊस पडण्याची शक्यता आहे। काम असेल तरच बाहेर पडा, नाही तर नाही। इकडे कोल्हापूरला तर शाळा बंद आहेत आणि मुंबईला शाळा कॉलेज सर्व बंद आहेत, ऑफिस पण बंद आहेत या ठिकाणी। बघा हे पावसानं आहे ना संपूर्ण आहे ना जनजीवन विस्कळीत केलेले आहे। बघा मुंबई पुणे या ठिकाणी जे आहे ना विमानसेवा पण ठप्प झालेली आहे आणि बघा जनजीवन विस्कळीत झालेले आहे। शाळा कॉलेजला पण सुट्टी देण्यात आलेली आहे। बघा मुंबईमध्ये सुट्टी आहे। बघा तुमच्याकडे कसा पाऊस आहे ते नक्की सांगा आणि आमच्या मिलिंद घाटे कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा। बघा पाऊस बघा आम्हाला तर 10 दिवसापासून आहे ना घराच्या बाहेर निघता येणार आहे। आता खावावं का जगावं का मरावं हेच काही सांगता येत नाही। पूर्ण मुसळधार पाऊस चालू आहे बघा पुण्यामध्ये। बघा मुसळधार पाऊस बघा या ठिकाणी बघा चालू आहे। बघा नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जावा, कारण का तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर आमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊ शकतील। बघा पाऊस कसा पडायला लागला। असा पावसामुळे आहे ना महागाई पण वाढलेली आहे। आता बघा आपण 120 रुपयाची बॅग 140 रुपयाला आता जगणं मुश्किल झालेले आहे। लोकसभेची निवडणुका संपल्या की लगेच भयानक महागाई वाढलेली आहे। आता जगणं मुश्किल केलेले आहे। टमाटे तरी 120 रुपये किलो आहेत आणि खायाची जमिनी सूर्यफुली 140 रुपये केलेली आहे। बघा 120 होती। बघा निवडणुकीमुळे सर्व लुटालुटीचं कार्य चालू आहे। बघा राजकारणी लोक काही जगू देत नाही, आता मारून टाकते त्यांना। काय आहे आलिशान कारा महाल आणि गेस्ट हाऊस सर्व त्यांना पोलीस संरक्षण, विमानं, रेल्वे फुकट आमच्या जीवावर त्यांना बघा सर्व फुकट खायला मिळते। आमच्या रक्ताचंच त्यांना खायला मिळाले। बघा बाटल्या, बिस्लरी बॉटल, आलिशान महाल, आलिशान बंगले, हेलिकॉप्टर, विमान आमच्या रक्तामधूनच त्यांना
आमच्या रक्ताचा पैसामधून त्यांना खायला मिळाले. त्यांना शेतकरी इथं मरो किंवा वाचो यांना काही देणे घेणे नाही. आमचे 2 वर्ष हे 1.5 वर्ष 1 वर्ष होऊन गेले तरी अजून विमा नाही, काहीच नाही. फक्त बिन गोष्टी कापायला लागलेल्या आहेत. आता लाडकी लेक आलेली आहे, ते बी आता लाडकी लेक लाडकी लेक तुम्ही चालू, माझी लाडकी बहीण हे चालू केले तुम्ही. तसं तुम्ही माझा लाडका दाजी म्हणून असे काहीतरी 1000 रुपये लागू करा आणि माझी लाडकी बहिणीसाठी 1,500 रुपये केले. तसं तुम्ही लाडका दाजी म्हणून तुम्ही 1000 रुपये तरी करा, म्हणजे दाजी खुश होऊन जाईल. बरं आता हे काही सांगता येत नाही की बाबा आता माझी लाडकी बहीण काय निवडणुकीपुरतंच आहे का, सप्टेंबरपर्यंतच आहे का मरेपर्यंत आहे, हे काही सरकारनं सांगितलं नाही बघा. का खरं आहे का खोटं काहीच कळायला तयार नाही. लाडकी बहीण योजना सरकारनं काहीच डिक्लेअर केलं नाही किती वर्षासाठी आहे का, फक्त निवडणुकीपुरतं हे चालबाज चालू आहे, काही कळायला तयार नाही बघा मित्रांनो. बघा पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा. असेच नवीन ब्लॉग. बाय.